आणि संपूर्ण महाराष्ट्राला सर्वात मोठा धक्का देणारी या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी येत आहे. अखेर दादांचा खरा गुन्हेगार सापडलाच. होय, ते म्हणलं जातं ना की आपलेच गद्दार, त्याप्रमाणे दादासोबत आपल्याच लोकांनी गेम केली आणि आपल्याच लोकांनी दादांना घेरलं आणि मारलं. दादांच्या घातपातामध्ये असे लोक सहभागी आहेत की ज्यांची नावे ऐकल्यावर अक्षरशः तुमच्या पायाखालची जमीन सरकेल आणि तुम्हाला सुद्धा मोठा धक्का बसेल की हे लोक कसे काय असं वागू शकतात. या लोकांनी दादांना संपवण्यासाठी 6 महिन्यापूर्वी सगळा कट रचला होता आणि आज अखेर आत्ताच हा सगळा गुप्त कट उघड झाला असून यातील खरा माइंड मास्टर आत्ताच ताब्यात घेण्यात आला आहे. हा कोणत्या मोठ्या पक्षाचा मंत्री, कोणत्या मोठ्या पक्षाचा नेता, या सगळ्यांची नावे तुम्हाला सांगणार आहे. ही ऐकल्यावर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये मोठी संतापाची लाट निर्माण होईल. त्यामुळे तुम्हाला यांची नावे आता ऐकावंच लागतील. आपण पुराव्यासह तुम्हाला यांनी कसा घात केला हे पुढे व्हिडिओत दाखवणार आहेत. फक्त तुम्ही हा पूर्ण शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. शेवटच्या मिनिटापर्यंत अजिबात हा व्हिडिओ सोडू नका. तुम्हाला शेवटी मी जे दाखवणार ते बघून तुम्हाला मोठा धक्का बसणार आहेत आणि तुम्ही सरकारला जाब विचारणार की का आमच्या दादांना संपवलं, का आमच्या दादांना मारलं. त्यामुळे पूर्ण शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघत रहा. तो जो विमान कंपनीचा मालक आहे VK सिंग, त्याच्या मुलाच्या लग्नामध्ये प्रफुल्ल पटेल गेले होते. तसेच त्या लग्नामध्ये आणखी मोठे काही मंत्री, मोठे काही नेते हे सुद्धा सहभागी झाले होते. त्यामुळे आता या सगळ्यांकडे संशयाची सुई फिरत आहे. रोहित पवारांनी प्रफुल्ल पटेल यांना आवाहन दिले की तुम्ही स्पष्टपणे सांगावं की त्या लग्नाच्या पार्टीला कोण मोठे नेते आले होते, कोण सहभागी होतं आणि कोणी सगळा प्लॅन केला. ज्यावेळी सगळ्यात मोठी बातमी आली होती की दादांच्या अपघाताच्या आदल्या दिवशी एक पूर्व विदर्भातला नेता, ज्याने एक फाईलवर सही करण्यासाठी दादांना रोखलं होतं आणि दादांना मुद्दाम उशीर करण्यात आला होता, ज्यामुळे दादांनी ऐनवेळी सगळा प्लॅन बदलला आणि गाडीने न जाता VSR विमानाने जायचं ठरवलं आणि दादासोबत असा घात झाला. हा पूर्व विदर्भातला नेता दुसरा तिसरा कोणी नसून प्रफुल्ल पटेलच होते. त्यानंतर स्वतः प्रफुल्ल पटेल यांनी पत्रकार परिषद घेऊन सगळ्या गोष्टी क्लिअर केल्या. त्यानंतर काल एक सगळ्यात मोठा स्फोट झालेला असून सगळ्यात मोठी गुपित आणि धक्कादायक बातमी समोर आलेली आहे. ही बातमी ऐकल्यावर अक्षरशः तुमच्या पायाखालची जमीन सरकेल आणि अख्ख्या महाराष्ट्राला मोठा धक्का बसेल. कालच रोहित दादांनी दिल्लीमध्ये जाऊन काही मोठ्या बड्या नेत्यांची भेट घेतली आणि त्यांना विनंती केली की तुम्ही संसदेमध्ये दादांच्या अपघातावर प्रश्न उपस्थित करावे आणि आपल्या दादांना न्याय द्यावा. त्यामधला एक मोठा नेता असे म्हणले की शरद पवारांची NCP आणि अजित पवारांची NCP यांच्या विलगीकरणावरून काही लोकांना त्रास होत होता. काही लोकांना ते मान्य नव्हतं. काही लोकांना विलगीकरण घडवून आणायचं नव्हतं आणि दादांना विलगीकरण पाहिजे होतं. परंतु दादांचीच काही नेते या विलगीकरणाला अंतर्गत विरोध करत होते आणि या लोकांनीच दादांचा घात केला का, असा सुद्धा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये हीच चर्चा आहेत की नेमकं या सगळ्या घातपातामागे कोण माइंड मास्टर आहेत. याला लवकरात लवकर अटक झाली पाहिजेत आणि अख्ख्या महाराष्ट्राला हा कोण मुख्य गुन्हेगार आहेत हा समजला पाहिजेत. कोणी आपल्या दादांना संपवण्यासाठी सगळा कट रचला, सगळा घात घडवून आणला, त्याची गुप्त माहिती जाहीरपणे उघड होणे गरजेचे आहेत आणि महाराष्ट्राला सत्य समजणं गरजेचे आहेत. दररोज महाराष्ट्रातली जनता दादांच्या अपघातात काय झालं, कोण मुख्य आरोपी आहेत, यात कोण गुन्हेगार आहेत, यासाठी रोज बातम्या बघत असते. सध्या दादांच्या विमान दुर्घटनेचा तपास CIDकडे जरी असला तरी काही ठोस तपास होताना दिसत नाही. त्यामुळे आता वेगवेगळे चर्चा केले जात आहे आणि सगळीकडे एक संशय निर्माण केला जात आहे की हा संपूर्ण जो दादांचा घात आहे तो कोणीतरी दाबण्याचा प्रयत्न करीत आहे आणि काही मोठे नेते वाचण्याचा प्रयत्न करीत आहे. परंतु महाराष्ट्राची जनता यांना माफ करणार नाही. रोहित पवारांनी प्रफुल्ल पटेलांबाबत नवा बॉम्ब टाकला. VSR कंपनीच्या मालकाचा मुलगा रोहित सिंगच्या लग्नाला प्रफुल्ल पटेल गेले होते का, असा सवाल रोहित पवारांनी केलाय. याबाबत त्यांनी एक ट्विट केलंय. काय म्हणाले या ट्विटमध्ये पाहूया. मिस्टर प्रफुल्ल पटेलजी, माजी केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री, आपणास विनंती आहे की अजितदादांच्या अपघाताला, घातपाताला कारणीभूत असलेल्या VSR कंपनीच्या मालकाचा मुलगा रोहित सिंग याच्या राजस्थानमध्ये पार पडलेल्या लग्नात आपण गेला होतात का? गेला असालच तर त्या लग्नात इतर कोण नेते होते आणि कुठल्या पक्षाचे होते हे तुम्हाला माहीतच असेल, ते आपण लोकांना सांगावं. तुम्ही स्वार्थी आहात की अजितदादा प्रेमी आहात हे महाराष्ट्राला दाखवून द्या. उद्या पत्रकार परिषद घेऊन याबाबत स्पष्टीकरण द्याल
ही अपेक्षा, अशा शब्दात रोहित पवारांनी प्रफुल्ल पटेलांना आव्हान दिले. आता यावर प्रफुल्ल पटेल काय बोलतात हे पाहावं लागेल. पण तुम्हाला काय वाटतं? रोहित पवारांच्या या आरोपाबद्दल तुमचं काय मत आहे? कमेंटमध्ये नक्की लिहा. दिल्लीत माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांसह आपच्या खासदार नेत्यांची त्यांनी भेट घेतली. अजित पवारांच्या अपघात प्रकरणी चौकशीचा मुद्दा संसदेत मांडण्याची मागणी रोहित पवारांनी केली. या भेटीत नेमकं काय घडलं? आपचे खासदार संजय सिंह यांनी मोठी शंका काय बोलून दाखवली? सोबतच रोहित पवारांनी एक ट्विट करत प्रफुल्ल पटेलांना काही सवाल केलेत. प्रफुल्ल पटेल हे VSR कंपनीच्या रोहित सिंगच्या लग्नाला राजस्थानला गेले होते का, असा सवाल करत त्यांना एक आव्हान दिलंय. काय आहे हे आव्हान? नेमका आरोप काय केलाय? सगळं सविस्तर पाहूया. अजित पवारांच्या अपघात प्रकरणी DGCAनं अहवाल दिला, पण अजूनही या प्रकरणी FIR घेतली जात नाहीये. विधानसभेतही रोहित पवारांनी आवाज उठवला. आता ते संसदेत हा मुद्दा मांडण्याची मागणी करतायत. त्यासाठी रोहित पवारांनी अरविंद केजरीवालांची भेट घेतली. VSR कंपनीला वाचवण्याचा प्रयत्न होतोय, हा मुद्दा मांडत रोहित पवारांनी केजरीवालांना अपघाताबाबतची माहिती, जमा केलेले तपशील दिले. सोबतच मनोज कुमार झा आणि संजय सिंह या नेत्यांचीही रोहित पवारांनी भेट घेतली. अपघाताच्या चौकशीचा मुद्दा संसदेत उचलावा अशी मागणी त्यांनी केली. तसंच या अपघाताचा तपास 12 रूल अंतर्गत करावा, DGCA मध्ये मोठे बदल व्हावेत आणि TDPच्या नेत्यांना मंत्रिमंडळातून हटवावं, अशा मागण्या रोहित पवारांनी केल्या. यावर या सगळ्याच नेत्यांनी सहकार्याचं आश्वासन दिलं. तसंच संजय सिंह यांनी ब्लॅक बॉक्स बाबत एक मोठी शंका बोलून दाखवली. सर्वात महत्त्वाचं, अपघातामागे विलिनीकरण हे कारण असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला. काय म्हणाले संजय सिंह, पाहूया. अपनी एनसीपी का और पवार साहब की एनसीपी का मर्जर करने वाले थे. एनसीपी फिर से मिलने वाली थी. इसके कारण से ये एक साजिशन की गई हत्या है, ऐसी आशंका, ऐसा संदेह है. तो इसलिए इस विषय को पूरी जो जानकारी आज रोहित पवार जी से मुझे मिली है, उसका और अध्ययन करके और गहराइयों से उसकी पढ़ाई करके देश के सर्वोच्च सदन में मैं ये मामला उठाऊंगा और पूरी गहनता के साथ इसकी जांच होनी चाहिए. मैंने आज तक नहीं सुना किसी भी एक्सीडेंट में कि ब्लैक बॉक्स में गड़बड़ी आ जाए, और अजीत पवार जी के एक्सीडेंट में ये देखने को मिल रहा है कि ब्लैक बॉक्स में सरकार गड़बड़ी की बात कह रही है. तो ये तो अपने आप में ही हजारों सवाल पैदा करते हैं कि भाई बड़े से बड़े एक्सीडेंट में कभी भी ऐसा नहीं हुआ कि ब्लैक बॉक्स ना मिला हो. अहमदाबाद का एक्सीडेंट हो या जितना भी बड़ा प्लेन क्रैश होता है, ब्लैक बॉक्स से ही बहुत सारी जानकारियों का पता चलता है. लेकिन इस मामले में कहा जा रहा है कि ब्लैक बॉक्स में भी गड़बड़ी है. तो ऐसी बहुत सारी बातें हैं जिसको देश के सदन में मैं उठाऊंगा. और आज केजरीवाल साहब से भी मुलाकात हो रही है रोहित पवार जी की, तो उसमें और भी ये जानकारी रहेगी. एकीकडे विलिनीकरणाची चर्चा सुरू असताना अजित पवारांसोबत घातपात झाल्याचा संशय संजय सिंह यांनी व्यक्त केला, तर दुसरीकडे